श्रावण महिन्यानिमित्त सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम श्रावण सत्संग आणि साधना। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। ओम साईराम। कार्तवीर्य अर्जुन आणि भगवान दत्तात्रय गुरु यांनी आज एक तीर्थाटन काढले आणि हे दोघे जण तीर्थयात्रेला निघालेले आहेत। महिन्यांमध्ये असाच श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यामध्ये श्रावण सरी बरसत आहेत आणि दोघं जण असे चालत येत असताना एक नदी मोठी लागते आणि त्या नदीच्या किनाऱ्यावरती दोघे जण शांतपणे बसतात। आज कार्तवीर्याने जवळ असा हाताशी असलेली काही फळं तोडली, छोटी फळं, आणि ती छोटी फळं जी आहेत ती फळं हातामध्ये घेऊन त्यांनी ती सहज पाण्याच्या दिशेने फेकली आणि अनेक मासे त्या फळांचे तुकडे तोडायला लागले। ते तुकडे तोडायला लागल्याच्या नंतर त्या माशांना बघून भगवान दत्तात्रय गुरु हसून म्हणले की हे सगळेजण माझे गुरु आहेत बरं का। ते म्हणले हां, मत्स्य तुमचे गुरु आहेत? बोलले होय, सगळे मासे माझे गुरु आहेत, मी माशाला सुद्धा गुरु मानले। त्यावेळेला मग त्यांना असंच ते खायला घालत असताना खूप मजा कार्तवीर्याला वाटत होते आणि तो काही फळं अशी तोडून त्याच्यामध्ये तुकडे करून टाकत होता आणि अशा झुंडच्या झुंड माशांच्या त्या ठिकाणी दोघांनाही बघायला मिळत होत्या। आणि त्या बघता मग कार्तवीर्याने विचारलं की यांच्यापासून आपण कुठलं तत्त्व घ्यायला पाहिजे, यांना गुरु म्हणून तुम्ही मानलं तर यांच्याकडनं कुठलं तत्त्व आपण अंगीभूत करायला पाहिजे। आणि भगवान दत्तात्रय गुरु हसून म्हणाले की मी आहे ना असंच या ठिकाणी बसलेलो होतो, अशाच एका ओढ्याच्या ठिकाणी मी बसलेलो होतो आणि त्या ओढ्याचं पाणी खळखळाट करत सुंदर वाहत होता आणि त्याच्यामध्ये भरपूर सारे असे मासे दिसत होते आणि ते मासे इतके सुंदर होते। तेवढं तिकडे एक कोळी आला आणि त्या कोळीने गळ लाडलेला होता आणि त्या गळाला त्याने असं काहीतरी एक मासाचा छोटासा तुकडा लावला आणि तो गळ त्या पाण्यामध्ये टाकला। पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर त्या अन्नाच्या चवीने त्या माशाने तो संपूर्ण गळ गिळला आणि गळ गिळल्यामुळे झालं काय की तो तुकडा तर त्याच्या तोंडामध्ये आला असेल परंतु त्याची जीभ जी आहे ती पूर्ण त्या ह्याला अडकली, गाळाला अडकली आणि मग तो मासा त्या कोळ्याने वरती काढला आणि त्याला त्याचे प्राण गमवायला लागले। म्हणजे यापासून मी सर्वात मोठं तत्त्व जे घेतलं या मत्स्यापासून ती गोष्ट मी हीच घेतली, म्हणजे की मत्स्य हा एका चवीसाठी, अन्नाच्या एका चवीसाठी पूर्णपणे आपला जीव गमावून बसतो। मग अन्नाच्या चवेमध्ये नक्की काय आलं म्हणजे तर मग पुन्हा तोच विषय येतो की प्रत्येक ठिकाणी आपण जे असतो ते आपण कधी लोभामध्ये, कधी मोहामध्ये, कधी विषय वासनांमध्ये आपण अडकतो आणि त्या अडकल्यापणामुळे आपल्याला प्राण गमवावा लागतो। त्यामुळे मत्स्यापासून मी गोष्ट शिकलो की कुठल्याही गोष्टीमध्ये अन्नाच्या चवीमध्ये तो मुळीच अडकायचं नाही, म्हणजे की बस जेवढं आवश्यक आहे तेवढंच खायचं आणि किती रुचकर लागलं तरीसुद्धा एक घास कमीच खायचं। ही जर प्रवृत्ती ठेवली ना तर कार्तवीर्या खूप फायदा होईल। आपण बघा जेवताना म्हणजे की आपण उपास करतो पण रात्री ज्यावेळेला उपासाचं सोडायला बसतो त्याच्या वेळेला असा हात मारतो त्यात आपल्या आवडीचं भोजन केलेलं असेल तर मग काय म्हणजे की ब्रह्मानंदी लिहून आपण जेवतो। मग त्याच्यामध्ये जेवत असताना आपण जे खातो त्याचा निश्चितपणे आपल्याला त्रास होतो। तर जेवण किती पाहिजे याच्यावरती कार्तवीर्याला सांगताना भगवान दत्तप्रभू हे सांगतात की एक घास काय म्हणजे की एका घासाची भूक राहील एवढं आपलं पोट रिकामं पाहिजे। म्हणजे की एक घास आपला जो आहे जो आपल्याला भूक लागल्यानंतर आपण जेवढं इंटेक घेतो, जेवढं आपण खातो त्याच्यामध्ये एक घास आपण कमी खायला पाहिजे। आणि मग त्याप्रमाणे हे अन्नाची पूर्णपणे चर्चा चाललेली होती आणि अन्नापासून चवीमध्ये अडकून कसे दोष निर्माण होतात त्याच्याबद्दलचे एक गोष्टींबाबत हे दत्तप्रभू कार्तवीर्याला मार्गदर्शन करत होते आणि करता मग त्या ठिकाणी ते आपल्या मोठ्या बांधवांपर्यंत जाऊन पोहोचले। आता त्यांचे मोठे बांधव म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एक भाऊ जे आहेत ते पूर्णपणे चंद्र आहे आणि दुसरा भाऊ जो आहे तो दत्तात्रय महाराज म्हणले की माझा दुसरा भाऊ जो आहे आपल्याला सगळ्यांना अपेक्षित असलेलं म्हणजे की तुम्हाला माहिती असलेलं नाव आणि जे सर्वात रागीट ऋषी आहेत ते म्हणजे आमचे दुर्वासा ऋषी। तर दुर्वासा ऋषी हे माझे भाऊ आहेत। मग त्यावेळेला भगवान दत्तात्रयांनी सांगितलेलं ते वर्णन ऐकताना हात जोडून कार्तवीर्य विचारतो की एक भाऊ चंद्र आहे आणि एक भाऊ ते म्हणले दुसरा भाऊ दुर्वासा ऋषी आहे। ह्या दुर्वासा म्हणले काय झालं, हा कौरवांकडे गेला आणि पांडव त्यावेळेला वनवासामध्ये गेलेले होते। कौरवांनी दुर्योधनांनी दुर्वासांचं स्वागत केलं, त्यांचे सगळ्या शिष्यांना त्यांच्या नगरीमध्ये राहून घेतलं आणि इतका त्यांच्या सेवेला लागला की काय विचारू नको। सारखं त्यांना खायला दे, सारखं त्यांना काही ना काही अमृतपान प्यायला दे, त्यांना विडा दे, ह्याच्याप्रमाणे पूर्णपणे त्यांची सेवा करायला लागला। आणि त्या ठिकाणी हे दुर्वासासुद्धा त्या अन्नाच्या चवीने इतकं सुंदर अन्न मिळतं
म्हणून त्या ठिकाणी राहिले. राहता राहता 1 महिना उलटला आणि 1 महिना उलटल्याच्या नंतर मग त्यांना जाणीव झाली की आपण बरेच दिवस या ठिकाणी राहिलो आणि मग आता आपण निघायला पाहिजे. म्हणून त्यांनी दुर्योधनाला सांगितलं की अरे मी सगळ्यांवर रागवतो, परंतु तू माझी इतकी सुंदर सेवा केली आहे, तर मला असं वाटतं की तुला काहीतरी मी द्यावं म्हणून, तर तू माझ्याकडे माग. त्याच्यावरती दुर्योधनने विचार केला की आपल्याला काही कमी नाही आहे, आपण काही मागण्यापेक्षा असं काहीतरी मागायला पाहिजे की जेणेकरून पांडवांची फजिती होईल. त्यांनी त्या ठिकाणी दुर्वासांना सांगितलं की दुर्वासा ऋषी, बघा माझ्याकडे तुमच्या कृपेने सगळं संपन्न आहे, जे आहे ते तुमच्यामुळेच आहे, पण तुम्हाला माहिती आहे की माझे बंधू पांडव ते आता वनवासामध्ये आहेत आणि ते वनवासामध्ये असताना ते कसे हाल काढत असतील ते तुम्ही चांगला विचार करू शकता. त्यांच्या कर्मगतीने ते वनवासामध्ये गेलेले आहेत, आपण त्याच्यात काहीच करू शकत नाही. पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही त्या ठिकाणी वनामध्ये जावं, त्या वनामध्ये जाऊन या सगळ्या शिष्यगणांना त्यांच्याकडनं भोजन प्राशन करावं आणि मग मला जे आशीर्वाद द्यायचे ते सगळे आशीर्वाद तुम्ही त्यांना द्यावे. एवढं ऐकल्याच्या नंतर मग दुर्वासा म्हणले, मी आत्ता निघतो वनाच्या दिशेने आणि तू सांगितलेलं कार्य पार पाडतो. दुर्योधनाला मोठा आनंद झाला की आता दुर्वासा जातील आणि हे एवढे त्यांचे शिष्य म्हणजे की अध्ययनामध्ये असं लिहिलेलं आहे की 1,00,000 त्यांचे शिष्य त्यांच्याबरोबर होते आणि 1,00,000 या शिष्यांना जेवण घालायचं म्हणलं किंवा नुसत्या दुर्वासांना पोटभर घालायचं म्हणलं तरीसुद्धा वनवासामध्ये हे काय खात असतील आणि त्यांना काय खायला घालत असतील. परंतु यांची फजिती होईल, दुर्वासांना राग येईल आणि मग दुर्वास नेहमीप्रमाणे काहीतरी श्राप देतील आणि पांडव आणखीन त्रासामध्ये येतील. या ह्याच्याने दुर्योधन आनंदी झाला आणि मग कुठलाही मागचा पुढचा विचार न करता, स्वतःची सद्विवेक बुद्धी न वापरता दुर्वासा डायरेक्ट निघाले ते वनाच्या दिशेने. वनामध्ये घोर वनामध्ये आले ते 1,00,000 शिष्य त्यांच्या पाठीमागे आणि हे सगळे शिष्य घाबरायला लागले की अरे आपण कुठे चाललो आहे, आपण काय चाललो आहे. परंतु दुर्वासा तड पुढे चाललेत आणि भगवान दत्तगुरू म्हणतात की हे सगळे पाठीमागे त्यांचे 1,00,000 शिष्य त्या ठिकाणी चाललेत आणि मग असं सगळं चाललेलं असताना आता संध्याकाळ होणार आहे आणि संध्याकाळ होत असताना पांडव ज्या ठिकाणी वसलेले आहेत त्या ठिकाणी द्रौपदी म्हणते की आता जेवायला आज काय करायचं. तर ते म्हणले की सूर्यथाळी आपल्याकडे आहे, त्या सूर्यथाळीमधनं काहीतरी उत्पन्न करू आणि ती उत्पन्न करून त्याच्यापासून खाऊ. ह्या ह्याच्याप्रमाणे तिने अन्न निर्माण केलं द्रौपदीने आणि त्या सूर्यथाळीमधनं अन्न सगळ्यांनी स्वतःला विभागून त्यांचं पूर्णपणे खाऊन झालेलं होतं आणि खाऊन झालं आणि संध्याकाळचा प्रसंग आहे की ती थाळीसुद्धा आता धुवून ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी दुर्वासा ऋषी आले. दुर्वासा ऋषी आल्यानंतर पांडवांनी त्यांचं स्वागत केलं. उचितम ब्रह्मतम त्वाम भगवताम ज्येष्ठो पूजयामी. दुर्वासांना उच्चासन दिलं, त्यांची पाद्यपूजा केली आणि सांगितलं, सांगा तुमची काय सेवा करू. आता वनामध्ये पांडव आहेत आणि पांडवांनी हा प्रश्न विचारल्यावर दुर्वासा म्हणले, तुम्ही खूप सुंदर माझी पूजा केली, मी तुमच्यावरती अतिशय प्रसन्न झालो आहे आणि आम्हाला सगळ्यांना भोजनाची तुम्ही व्यवस्था करा. मी आता जातो आणि संध्यावंदन करून येतो. आणि त्या 1,00,000 जणांना घेऊन ते नदीवरती गेले आणि आता हे संपूर्ण स्नान करून संध्या करून हे परत येतील आणि यांच्या भोजनाची व्यवस्था करायची. आता द्रौपदीने डोक्याला हात लावला, अरे काय देणार यांना. युधिष्ठिर त्या ठिकाणी विचार करू लागला, अर्जुन त्या ठिकाणी विचार करू लागला. भीम म्हणला की आत्ता एवढं अन्न आणायचं कुठनं आणि यांची पोटं भरायची कुठनं. आणि अशा वेळेला हे श्राप आपल्याला नक्की देणार, कारण आपल्याकडे इतकंसुद्धा अन्न नाही की आपण एकट्या त्या ठिकाणी दुर्वासांची भूक भागवू शकू. आणि मग ते चिंतेत आले आणि जेव्हा चिंतेत आले त्यावेळेला भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले. भगवान श्रीकृष्ण आले. अरे म्हणले, कृष्णा तू आलास, बरं झालं, एवढा मोठा प्रसंग आमच्यावरती आला आहे. कृष्ण म्हणतं, थांबा, तुमचा मोठा प्रसंग कायम तुम्ही प्रसंगामध्येच आहे. म्हणजे भक्त देवाची वाट बघत असतो त्यावेळेला तो मुळात त्रासलेलाच असतो आणि देव येतो तो काय म्हणतो, अरे बाबा बास झाले तुझे त्रास, तू कायम त्रासातच राहणार आहे, मला माहिती आहे आणि तू त्रासात आहेस ना, म्हणूनच मी तुझ्याकडे आलो आहे. पण आता मला पहिली ना भूक लागली, मला पहिलं खायला दे. 5 जणांनी डोक्याला हात लावला. अरे म्हणले, इथे पहिलंच मारामारी चालली आहे जेवणावरनं. दुर्वासा एवढे शिष्य घेऊन आलेत आणि त्यांना जेवायला घालायला काय नाही. अरे म्हणले, ती आपली सूर्यथाळी. अरे बोले, ती सूर्यथाळी आहे पण आता सूर्य मावळला, आता ती काय काम करत नाही. अरे काहीतरी तर असेल. तर त्या सूर्यथाळीला एक पानाचं असं छोटंसं टोक राहिलेलं होतं, म्हणजे अगदी तुकडा म्हणता येईल पानाचा, तेवढा तुकडा राहिलेला होता. द्रौपदी म्हणली, कृष्णा एवढा तुकडाच आहे रे. अरे पुष्कळ झाला म्हणला. म्हणून तो तुकडा घेतला आणि तो तुकडा स्वतःच्या जिभेवरती ठेवला. बघा देवाची भूक केवढी आहे, एक पानाचा छोटासा तुकडा. आणि आपण नैवेद्य दाखवताना केवढा दाखवतो. कदाचित देव जेवत नाही म्हणूनच एवढा नैवेद्य दाखवतो. देवाने ते तोंडात ठेवलं आणि मग ह्या सगळ्या गोष्टींवरती देव म्हणले, अशा एका विश्वामध्ये त्यांना घेऊन गेले की त्या विश्वामध्ये ते विसरूनच गेले की आपल्याकडे दुर्वासा आलेले आहेत, 1,00,000 त्या ठिकाणी शिष्य घेऊन आलेले आहेत आणि त्यांच्या भोजनाची आपल्याला व्यवस्था करायची. ते कृष्णाच्या गप्पांमध्ये रंगले, कृष्णांच्या दृष्टांतामध्ये रंगले आणि ह्या ठिकाणी
श्रीकृष्ण भगवान त्या नदीच्या किनाऱ्यावर आले. त्यांनी एक मोठा मायारूपी मांडव उभारला आणि त्या ठिकाणी चौरंग पाट आणि शाही भोजन लावलं. नाना प्रकारची अन्न त्याच्यामध्ये शिजवली आणि ऋषींना त्या ठिकाणी मायेचे 5 पांडव उभे राहिले आणि त्यांनी विनंती केली की हे दुर्वासा ऋषी, या सगळ्यांना तिथे बसायला जागा कमी होती, म्हणून हे मोठं पटांगण आहे, प्रत्येकाने आपापल्या ताटावरती बसावं आणि लगेच भोजनाला सुरुवात करावी. आणि ते भोजन इतकं सुंदर की काय विचारू नका. म्हणजे कृष्णाची माया तिथे काय बघायला पाहिजे. आणि तो वाढपी वेगळा, तो आचारी वेगळा, आणि हे मिष्टान्न येत आहेत, सगळेजण खात आहेत. आणि एक आवर्जून गोष्ट केली होती की त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं नव्हतं आणि प्रत्येकजण खातोय, हे खातोय, ते खातोय. मग कुठे वडे येत आहेत, भाजणीचे वडे येत आहेत, कुठे जिलबी येते, कुठे लाडू येत आहेत, कुठे पेढे येत आहेत. आणि सगळेजण शिष्य त्याच्यावरती तुटून पडलेत आणि ते खाऊन खाऊन आग्रहाने इतकं खायला घातलं की दुर्वासा सुद्धा 2 घास आवडीने खात आहेत. चव लागते म्हणून खात जात आहेत, चव लागले म्हणून खात जात आहेत. जसं तो मासा गाळाला अडकला ना, तसे हे आता सगळे गाळाला अडकलेत, असं कार्तवीर्याला दत्तगुरू सांगतायत. आणि हे सगळेजण जेवले आणि जेवल्यानंतर पाणी मागायला लागले आणि पाणीच त्या ठिकाणी ठेवलेलं नव्हतं. आता पाण्या वाचून हे सगळे गडबडा लोळायला लागले, इतके लोळायला लागले की पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या. ते म्हणले पाणी नाही आहे. आणि इतकीही ताकद नाही की आता जेवल्याने इतकेच प्रत्येकाची पोटं जाम झालेत की ते त्या नदीपर्यंत जाऊ पाहतील. आणि अशी परिस्थितीमध्ये त्यांची ती अवस्था बघून काही जण गडबडा लोळायला लागले. ह्या ठिकाणी दुर्वासांची पण अशीच अवस्था झाली की दुर्वासासुद्धा आता गडबडा लोळायला लागले. त्यांच्याही पोटामध्ये पूर्णपणे सगळं एवढं खाल्ल्यामुळे आणि पाणी न प्यायल्यामुळे सगळी दुरावस्था झालेली आहे. आणि मग ते लोळता लोळता म्हणतात की पाणी 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 पाणी. आणि मग तेवढ्यामध्ये असं होतं की थोडीशी वर्षा होते आणि ते पाणी कुठेतरी त्यांच्या तोंडाला लागतं. आणि तेवढ्यामध्ये या ठिकाणी कृष्ण या 5 जणांना, पांडवांना घेतो आणि म्हणतो, अरे चला, ते संध्येला गेलेले अजून आलेले नाही आहेत, तर बघू त्यांचे काय हाल आहे. आणि ते बघायला या ठिकाणी 5 पांडव आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी तो मांडव वगैरे सगळं निघून गेलेलं आहे आणि आता फक्त मैदान राहिले. त्या मैदानामध्ये सगळे शिष्य लोळत आहेत, स्वतः दुर्वासा त्या ठिकाणी लोळत आहेत. आणि त्या ठिकाणी खरे पांडव येत आहेत. ती माया नगरी पूर्णपणे संपली, ती माया पूर्णपणे संपली आणि भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि 5 पांडव दुर्वासांना विनंती करत आहेत की अरे तुम्ही जेवायला येते ना. जेवायला येताना म्हणल्यानंतर सगळे शिष्य पळून गेले. एकही जण त्या 1 लाखापैकी तिथे थांबला नाही आणि स्वतः दुर्वासा पळायला लागले. ते पळून जाताना पांडवांनी कृष्णाला विचारलं की अरे झालं काय. तो म्हणला सगळी माया आहे, कळेल थोड्या वेळाने, पुढे चला. आणि जाऊन आपल्या त्या ठिकाणी झोपडीच्या इथे उभे राहिले, ज्या ठिकाणी त्यांचा वास होता त्या ठिकाणी थांबले. दुर्वासा पुढे धावत गेले, पण त्यांच्या मनामध्ये शंका आली. ते परत पाठीमागे आले आणि पाठीमागे आल्यानंतर त्यांनी भगवान श्रीकृष्णाला बघितलं पांडवांच्या बरोबर. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णापुढे हात जोडले आणि म्हणले की देवा, मला माझी चूक समजली, मी तुमची माफी मागतो. भगवान या ठिकाणी दुर्वासा ऋषींनी 2च ठिकाणी माफी मागितलेली आहे असं दत्तगुरू आवर्जून कार्तवीर्याला सांगतात. भगवान म्हणतात की दुर्वासांनी फक्त 2घांकडे माफी मागितली. एक पहिली मागितली ती म्हणजे मारुतीची आई अंजलीकडे आणि दुसरी माफी मागितली ती कृष्णाकडे. पण म्हणले कृष्णा, मला सांग की अरे मी एवढा बुद्धिवान, मला एवढं साधं माझ्या सद्विवेक बुद्धीला कसं समजलं नाही की पांडव वनामध्ये 5 आहेत, ते वनवासात आहेत, त्यांच्याकडे एवढं अन्न कुठनं उपलब्ध होणार. एवढा साधा विचार माझ्या मनामध्ये का आला नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणले, अहो हाच अन्नाचा दोष आहे. तुम्ही एवढे दिवस दुर्योधनाकडे होते, दुर्योधनाचं अन्न खात होते आणि त्या अन्नाचा दोष तुम्हाला लागला आहे. त्या दोषामुळे तुमची सद्विवेक बुद्धी पूर्णपणे संपून गेली. आपणही असं काहीही खात असतो, कुठलंही खात असतो, तेव्हा आपल्या खाण्यामध्ये सुद्धा सात्विकता असायला पाहिजे. आचरडासारखं खाऊ नये, हावरटासारखं खाऊ नये. पोट भरेल एवढं खावं, पण ऑलवेज 1 घास आहे, एवढ्या 1 घासाची भूक शिल्लक ठेवून खावं. हे याच्यापासून भूक घेतला पाहिजे. आणि जसं तो मासा त्या म्हणजे की त्या माशाच्या चवेने तो पूर्णपणे त्या गळाला अडकतो, अगदी त्याचप्रमाणे हे असं अन्न खाल्ल्यामुळे दुर्वासा देखील आपली सद्विवेक बुद्धी हरवून बसले. आपण सुद्धा माशापासून हे तत्त्व घ्यायला पाहिजे की कुठेही आपली सद्विवेक बुद्धी हरवू न देता ती सद्विवेक बुद्धी जागृत ठेवायला पाहिजे. ही ज्या वेळेला जागृत राहील ना, त्यावेळेला आपलं सगळं कार्य व्यवस्थित सुरू राहील. आपण कुठल्याही अशा प्रसंगामध्ये, कुठल्याही अशा दुःखामध्ये नक्कीच सापडणार नाही. आज इथेच थांबूया. ओम साईराम.